आमची तुमची राखी चांगली आहे. पैसे नाहीत ना. काय झालं, काय प्रॉब्लेम काय तुझं सांग मला. त्यावेळेला शशांकने माझ्या डोळ्यावरती झपकन असं मारलंय. आज कोणाचं तोंड बघून आम्ही दिवस स्टार्ट केला माहित नाही. घेणार मी घेणार. फायनली गाईज 1 तासानंतर आम्हाला सीट मिळाले, टेबल मिळाले बसायला. तू बघितलीस पहिल्यांदा? मी बघितली नाही. अगं मीच घेतले, मलाच माहिती नको. परत लोक म्हणतील शॉर्ट्स नाही. म्हणजे दादा काय बोले, तनुची राखी चांगली आहे, हिची राखी चांगली नाही असंच बोलत दादा. खतरों के खिलाडी. हॅलो गाइज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आय एम श्रुतिका अँड आय एम व्लॉगिंग टुडे. आज मी चालले पुण्यामध्ये. आम्हाला कलेक्टर डिक्लेअर सुट्टी आहे नारळी पौर्णिमेची आणि उद्या आहे रक्षाबंधन. त्याच्यामुळे मी चालले पुण्यामध्ये. तिथे दादा आणि तन्या असते, तन्याला पण मी राखी बांधते. आम्ही दोघी जणी एकमेकींची रक्षाबंधन करतो. त्याच्यामुळे 7:30 वाजलेत मागे आणि 7:45ची आमची बस आहे. ऍज युजल आम्ही एका ठिकाणी गाडी पार्क करणार आणि तिथून आम्ही चालत चालत जाणार स्टँडला. जर पुण्याची ट्रिप माझी ह्यावेळेस कशी होते यासाठी हा ब्लॉग पूर्ण बघा. पण अजून गाडी काही निघाली नाही. 7:15 वाजून गेले. 5 मिनिटं आणि मी सगळे नाश्ता करून नाही आले, त्याच्यामुळे मग मी हे चिप्स घेतले माझ्यासाठी. ह्यांची नेहमीचीच नाटकं आहे. घर से निकलते ही कुछ दूर चलते ही. तिचं स्टेअरिंगचा काही प्रॉब्लेम आहे. म्हणजे आम्ही अर्ध रस्त्यात थांबलोय आणि असं वाटतं की तो परत दापोलीला नेणार आणि तिथे गाडी चेंज करून परत नेणार पुण्याला. 10 वाजता गाडी आली. नवीन म्हणजे भंगार म्हणजे त्याच्यामध्ये जास्त वॉश वगैरे केलं नाहीये आणि आता विंडो अशी 2-3 मिळून ओपन केलेली आम्ही आणि फायनली गाडी आली. पण ती 2 तास लेट. रात्री आहेत ना, ते का लहान मुलाला सांगतात की तू झोप आता, काळोख झालं की तुझं घरी येणार. गाईज मी मुळशीला आलोय, शिवसागर रिसॉर्टला. थोडंसं काहीतरी खातो. पप्पानी काही खाल्लंच नाही. गाईज फायनली पोचले मी. हे घे पहिल्या हातातून. काय हे? ते पुरणपोळ्या वगैरे केलेल्या होत्या काल, त्या सगळ्या आणल्या. खूप हेक्टिक सगळ्यात घाण दिवस होता. आज कोणाचं तोंड बघून आम्ही दिवस स्टार्ट केला माहित नाही. पण सकाळी आम्ही 7:45च्या बसला निघालो. 11:15 वाजता आम्हाला दुसरी बस मिळाली आणि ती बस इतकी स्लो होती. प्लस इथे येऊन ट्रॅफिक लागलं आणि नंतर आता इथे आम्हाला रिक्षा मिळत नव्हती. आणि त्यात इथे ह्या इकडच्या रिक्षावाल्यांचा एवढा घाणेरडा ऍटिट्यूड आहे ना, म्हणजे ते तंबाखू खातायत आणि इकडे म्हणतात की चढ असेल तर 30 रुपये जास्त घेईन म्हणून. हे काय कुठलं रूल आहे? फालतूगिरी. चल चहा पी. गाईज मी हा केक आणलाय, मम्मीला आवडतो म्हणून. खरं तर मला पण आवडतो खूप असा केक, त्याच्यामुळे तर मी हा कट करते आणि आम्ही सगळे खातो. धड हे पण नाही, धड ते पण नाही. चहा करते आणि मी लेज खाते. माझ्याकडे नाही मोबाईल, तुझा. स्वतः आम्ही अशी फॅमिली बसलोय बघा. पप्पा, मी, तन्या, मम्मी. आतमध्ये चहा बनवते. मोठी. काय बोललीस तन्या तू? नको परत लोक म्हणतील शॉर्ट्स. तिला एकाने ना व्हिडिओवरती कमेंट केलेली, तिने शॉर्ट्स घातलेले म्हणून. पण आम्ही घालतो घरी शॉर्ट्स, तर त्यामुळे ती अशी वागते. पण काय गरज नाही तन्या, असं काय करायची गरज नाहीये. काल माहितीये का मम्मीला की चल उठ. मम्मी उठायलाच तयार नाही. मी दिवसभर ती साईडला बसून काम करते. मी तिला लक्षच नाही तिचं कशात. आणि तिला म्हटलं मम्मी उठ चल आता बस. आणि मावशी येणार होती, म्हटलं चल मावशी येते, उठ. उठायलाच तयार नाही ती. मला हाक पण द्यायला तयार नाही. मम्मी
मी ओरडले म्हणजे चला आता मम्मी बस कर, किती हे करशील तर बस कर. तुम्ही मला असेच बोलता. पण मला बरं नाही, मी काही चेष्टा करत होते काय. ती म्हणते मी काय ढोंग करते का. म्हटलं तू नाही करत आहे पण तू उठ आता बस कर. तशी मग ती उठली. आज चालायला तयार इकडे उभी. आता पिशवी हे चुरतील म्हणून मी द्यायला गेले, ती तुला नव्हती माहिती. माझा आहे तू ती बाब ना. तू बघितलीस पहिल्यांदा. मी बघितली नाही अगं मीच घेतले. मला तर माहिती मी बांधणार आहे. अरे यार मी बांधणार आहे यार दीदी, मी बांधणार आहे. तर मम्मी सांग ना. हे तुमचं तुम्ही बघा. मी घेतलेली की तू बांध. नाही ही बांधणार आहे. मम्मी यार आपण गेलो ना पण पहिली राखी त्याने मोठी बहीण बांधली, त्याच्यामुळे मी तिच्या हातावरती ही बांधणार आणि नंतर मागे तशी पण तुझी येणार आहे ना राखी. अरे पहिली अशी माझी दादाची राखी. आम्ही कोणती दादाला राखी बांधायची ह्याच्यावर आमची भांडणे चालले. मी मोठी बहीण आहे ना, माझी राखी अशी येणार आहे इथे आणि त्याची छोटी आहे ना, मग तिची राखी मागे येणार आहे. बांधूनच देणार नाही. अरे नाही यार मी ती चॉईस केलेली आधी. मग मी चॉईस काय केली, तुला आवडलीच नाही तर. अगं आवडली मला पण म्हटलं तुला वेगळी घेऊ आपण असं. म्हणजे दादा काय बोले, ही तनुची राखी चांगली आहे, हिची राखी चांगली नाही असंच बोलून दादा. आपण गर्दीत गेलो, आपण सगळं शोधलं वगैरे आणि हिला का ही फक्त आली आता ऐती आली आणि तिला सगळं आपण का द्यायचं आपलं. मम्मी मी पण गर्दीमध्ये गेले घ्यायला गेली आणि तुझ्या भावांसाठी राखी, तू माझी बाजू घ्यायचीस. बांध चल बांध. आपल्या राखी दोघी जणी एकमेकींना राखी बांधतो म्हणून ह्या आमच्या दोघींच्या नको हे आमच्या दोघींची राखी चांगली. पैसे नाहीत ना. ही आमची राखी आहे. सेम 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 सेम. भांडणच नको बट नॉट सेम. सेम सेम आहे सेम आहे. छान आहे. आय लाईक इट. The next morning. सो गाईज आम्ही तयार आहोत. तुम्हाला मी सांगते गंमत. आम्ही तयार आहोत. तन्या मी पहिले जातोय. मला आज खूप काम आहेत ऍक्च्युली आणि मी अशी तयार आहे. तुम्ही माझं शॉर्ट बघितलं असेलच. तन्या तशी तयार आहे. ती काय आली नाही दाखवायला आणि तुम्हाला मी दाखवते. मला लेन्स कार्डला जावं लागणार आहे कारण ज्या वेळेला मी मुंबईला गेलेले होते तेव्हा मी आणि शशांक डान्सची प्रॅक्टिस करत होतो. त्यावेळेला शशांकने माझ्या डोळ्यावरती झपकन असं मारलंय आणि त्यावेळेला माझा चष्मा तुटलाय. तुम्हाला दाखवते. हा चष्मा आहे दिसतोय. हा असा हलतोय त्याच्यामुळे मला तो लेन्स कडे दाखवायला जावं लागणार आहे. त्याच्यामुळे लवकर निघतोय मी. गाईज मी अशी तयार आहे. तन्या अशी तयार आहे. पप्पा अशी तयार आहे आणि मम्मी अशी तयार आहे. तिची तब्येत डाऊन आहे जरा. कौन है ये लोग, कहां से आते हैं? हे बसत नाहीये दीदी मला 30 लागले वाटतं कसं तरी. दाखव तन्या आडवा व्हिडिओ कर. उभं नाही उभीत काय नाहीये. अरे काय लागलं कपड्यांना कुठे नाही इकडचं लागलं का याचं ब्रेकचं वगैरे काय. तुझी गाडी फॉल्टी आहे. हा चालत फिर. अबे साले. काही स्वीट्स आणायला आम्ही आलो इथे. ठीक घेऊ शकतेस. मलाई पेढा घेऊया. कुठे मलाई पेढा असेल कुठेतरी. कैसा लगा मेरा मजाक? हे रसगुल्ला. अरे बेकार गर्दी बेकार गर्दी. खाली कुठे दिसत नाही. त्या साईडला गेलाय काय दिसत नाही. दादाला आम्ही कधीच सांगितलेलं फोन करून की खाली ये आम्हाला चावी पाहिजे कारण बहिणीची गाडी घेऊन आम्ही मम्मी पप्पा आणायला जाणार आहोत. पण तो खाली आलाच नाही. म्हणजे एवढं लवकर फोन करून उपयोग काय झालाय. अगं एक तोडशी माझी छत्री तुटली ना त्यांनी. ती एकुलती एक आता नवीन माझी छत्री आहे. साबुदाणे वड्यासाठी लागलेली रांग आहे.
आणि 15 मिनिट झाले आम्ही इथेच थांबलोय. फायनली आम्ही पोहोचलोय. हाय हाय पेशंट आहे नीट. हाय हाय काय झालं, काय प्रॉब्लेम काय तुझं सांग मला. तिचं म्हणणं आहे व्हिडिओ परत करूया कारण ती मगाशी घरच्या अवतारामध्ये होती. आता मस्त दिसतेस तू. हा आता नाही अगं आली, झालं सगळं झालं. बघू तुझाच घेते मी व्हिडिओ. बरं मावशी, माझा तुम्हाला एक प्रश्न आहे. कधी येणार दापोलीला परत? काका बघा काय बोलते. अक्का जन्म तुझा तिकडे गेला. जन्म गेला मग काय झालं. आता पुणे घेणार मी घेणार. बोलताना विचार करायचा असतो. अभी मजा आएगा ना भिड़ो. काय ग मला हक्का मारलीस. बंद कर. काय झालं थांब ठरवूया आपण. अरे नाही ग व्हिडिओ करते तुझी. अगं ती एक ते सगळ्यांचं. अच्छा हाय आमचा फोटो काढून झालाय आणि सगळ्यांना अशी टाइमपास करताय. चला निघा. चलो बाय 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 गाईज. बाय बाय सगळ्यांना बाय. गौरीताई बाय. येस येस कसली ग वहिनी चावी दे गाडीची. सो आम्ही आलो इथे काटाकेरी मिसळ खायला. मी खाल्ले, मग पप्पा फर्स्ट टाइम खाणार आहे. खूप तिखट असेल ना मिसळ तर उगाच तिखट करतात, त्याच्यामुळे मीडियम मी ऑर्डर केली आहे. मला स्पायसी फूड आवडतं पण मीडियम इज ओके. गाईस पाऊस इतका कुसकाय ना की त्याने सगळी भिजवलं. सगळी भिजले मी, त्याच्यामुळे लगेच चेंज करते. प्लॅन खूप वेगळा होता आणि खूप झालाय वेगळा. हो असू देत, हे चेंज करून घेते. उजेडी जरा आम्ही मस्त काळो करून झोपलोय, आडवे झालोय. आणि तनंना मला एक स्पॉट दाखवला जिकडे काय माहिती पेस्ट्री नाही ब्राउनी मिळते आणि त्याच्यावर ब्राउनी विथ आईस्क्रीम. एक मिनिट, ब्राउनी विथ आईस्क्रीम मिळतं आणि ते बघून ते अगोदरपासून मला दाखवते, दीदी तू इकडे आलीस की मी तुला इकडे ब्राउनी विथ आईस्क्रीम खायला घेऊन जाते. पण ते आहे आमच्या घरापासून पाऊण तासाच्या अंतरावर आणि आम्हाला 8 वाजता जायचं आहे दादाकडे. तिकडे आम्हाला डिनरसाठी इन्व्हिटेशन आहे. Oh my God!
कारण रक्षाबंधन आहे ना, आज बहिणींची डाळ होतात, त्याच्यामुळे आम्हाला तिकडे सो मामा डिनरसाठी इन्व्हाइट केलंय. तिकडे जायचे 8 वाजता, त्याच्यामुळे आता 5 वाजलेत राईट. तो आम्ही इथे निघतो. मला ब्राउनी विथ आईस्क्रीम खायचंय. ही डाएटवर आहे काहीतरी. मी डाएटवर नाही आहे, मी खूप काम करते ना, त्याच्यामुळे मी बारीक झाले आणि लोकांना वाटते मी डाएटवर आहे. बट मी डाएटवर नाही आहे. तुला पाहिजे असलं पाहिजे आता. ॲक्च्युली मला पाहिजे, मी डाएटवर असणं गरजेचं आहे. बट ना डाएटच म्हणतात दीदी तू करू नकोस मला. तुझ्याच्याने नाही व्हायचं. मी केलं डाएट, केलं एक्सरसाइज केली, डाएट केलं, बट ते कंटिन्यू नाही होत माझ्याकडून. आय डोंट नो कसं होईल. मग आता ठीक आहे, तरी पण आता मी ट्राय करेन. हे एक खाते आणि मग ह्याच्या पुढे ट्राय करते. बहुतेक डाएट करणं जायचे आपल्याला. चला. आम्ही लेन्सकार्टला आलो आहे, कारण ते मला सकाळी म्हटलं होतं माझा चष्म्याचा प्रॉब्लेम चालला, त्याच्यामुळे मग तो फिट करायला आलो आहे. आम्ही सगळेजण चाललोय आता डिनरसाठी. चिखलीकर फॅमिली आणि भाटकर फॅमिली आम्ही चाललोय. स्ट्रगल इज रिअल. कुठे देऊळ आहे? मला बोलायचं होतं यांच्याशी. आम्ही इथे मंदिर आहे. कुठे आहे? ओके, आम्ही मंदिरात जातोय तोपर्यंत. हो, इथे खूप पाणी आहे, त्याच्यामुळे आम्ही जाणं कॅन्सल केलंय. इकडून बघूया. 2 मिनिटं मी जाणं येईपर्यंत. मम्मी उतराल ना नीट. आम्ही जरा बघू ना इकडून रस्ता आहे का मंदिरात जायला. नको राहू दे धन्या. नको नको. देऊळ ये ना, तुझी येईपर्यंत काय प्रॉब्लेम. ओके, आम्ही दुसरा रस्ता बघतोय देवळात जायचा. ए चिखल, इकडे पण चिखल, इथे पण चिखल. आणि हा माझ्या खतरों के खिलाडी. हे त्यांना स्लिपरी आहे इथे. हे इच्छापुरी गणेश आहे, पण इथे ना खूप असं स्लिपरी आहे आणि इवन आता इथे पण स्लिपरी रोड आहे सगळा. म्हणून मग आम्ही जाणं कॅन्सल केलं आहे. आम्ही युटर्न मारून पाया पडतो जातोय, कारण मी व्हाईट घातलं आहे आणि मला घरी जाऊन परत कपडे चेंज करायला माझ्याकडे कपडे पण नाहीत, कारण सकाळचा अजून ड्रेस सुकला पण नाही आहे दुपारचा. सॉरी, बाहेरून जातो आम्ही. असं खतरनाक खेळायला जास्तीच करायला नको. असं दिवस खूप असा हॅपनिंग गेला ना, एकदम म्हणजे प्रोडक्टिव्ह गेला. गाईज आम्हाला इकडे जायचं आहे खुशबूमध्ये, सो मी चाललोय. कमीत कमीत अर्धा तास आम्हाला बसावं लागणार आहे वेटिंगला. बघ कसे बसलेत वेटिंगला. फायनली गाईज 1 तासानंतर आम्हाला सीट मिळाले, टेबल मिळाले बसायला, पण अजून ते साफ नाही केले. ठीक आहे, त्यांची पण घाई होतच असेल, आपण सगळ्यांना समजून घेतलं पाहिजे. स्पायसी आहे. स्पायसी पनीर टिक्का मसाला. मला जास्त पनीर आवडत नाही, पण स्टील हा पनीर टिक्का मसाला चांगला आहे.
पण हे मटन व्हेज कोल्हापुरी स्पायसी आहे, मस्त आहे.